अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती संपूर्ण देश साजरा करीत आहे। या निमित्त आतापर्यंत आपण बऱ्याच मान्यवरांशी बोललो आहे, त्यांच्याशी संवाद साधला आहे। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यासाठी, त्यांचे विचार समाजासमोर आणण्यासाठी, त्यांचे विचार आजच्या काळात अंमलात आले पाहिजे, जनमानसांमध्ये त्यांचे विचार पेरले गेले पाहिजे, यासाठी एक तरुण उद्योजक, पत्रकार, साहित्यिक आणि विदर्भातील शेकडो मुलांना रोजगाराला लावणारा धडपड्या तरुण म्हणजेच शंकर रामराव जोगी। अगदी 30 पैशाचं वृत्तपत्र असताना ते विकून आपला उदरनिर्वाहाला सुरुवात केली। नंतर मातब्बर अशा वृत्तपत्रांमध्ये त्यांनी उपसंपादक, संपादक, कार्यकारी संपादक इथपर्यंत प्रवास केला आणि स्वतःची आसरा मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन करून होर्डिंग, डिजिटल या माध्यमांमध्ये आज विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नेटवर्क उभं केलं। अशा या आगळ्या वेगळ्या तरुण उद्योजक शंकर रामराव जोगी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मित्रांनो, मग भेटूयात शंकर रामराव जोगी यांना। बऱ्याच दिवसांपासून आपल्याशी बोलावं, भेटावं आणि काय आहे आजकाल महापुरुषांना जाती जातींमध्ये वाटले गेलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज असतील, मराठ्यांपुरते मर्यादित केले, बाबासाहेब असतील, बुद्ध समाजापुरते मर्यादित केले, परंतु एक वीर स्त्री अहिल्यादेवी माता होळकर यांच्या बाबतीत तसं आढळत नाही आणि हे समाजासमोर गेलं पाहिजे, दिसलं पाहिजे, समाजाला अनुभवता आलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य, विचार हे समग्र आणि व्यापक स्वरूपाचं। त्यासाठी आज मी त्यांच्याशी चर्चा तर शंकरराव, आपल्याला जातीभेदावर बोट ठेवायचं नाही, जाती जातीचं वर्गीकरण करायचं नाही, परंतु एक शेवटी कसं राहते, आपण कोणत्या जातीमधून आलो, पण ती जातीपुरतं काम न करता व्यापक भारतातील 4788 जातींसाठी ज्या मौलीनं काम केलं आहे, तर मला सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की अहिल्यादेवींच्या पार्श्वभूमीविषयी आपण काय? धन्यवाद। सर्वप्रथम मी विदर्भ यूट्यूब चॅनलचे संपादक, आमचे धन्यवादचे परमस्नेही माझे मित्र संजय निकस पाटील, मी यांचे अभिनंदन करतो व त्यांनी मला या मुलाखतीसाठी निमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। सर्वप्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या राज्यातच नाही तर पूर्ण देशामध्ये येत्या 31 मे रोजी त्यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा होता। भारत सरकारनं सुद्धा, म्हणजे महाराष्ट्र सरकारनं सुद्धा एक भव्य दिव्य कार्यक्रम 31 मेला मुंबईमध्ये तसा त्यांनी फलकात पण काढलेला आहे, आदेश पण काढलेला, आदेशही काढलेला आहे शासकीय। आणि विशेष म्हणजे आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुद्धा महाराष्ट्रात आमंत्रित केलेलं आहे अहिल्यादेवींच्या कार्यक्रमासाठी। आता मी काही दिवसापूर्वी राम शिंदेचं पत्र वाचलं आहे। तर सांगायचं म्हणजे अहिल्यादेवी रणरागिणी, हिंदू रणरागिणी म्हणून त्यांचा एक अलग ओळख आहे आणि या देशामधील पहिले पुण्यश्लोक म्हणून त्यांना ही अहिल्यादेवींना पदवी प्राप्त झाली। ही पदवी कोणत्याही स्त्रीला या देशामध्ये किंवा जगामध्ये प्राप्ती न झाली। अहिल्यादेवी यांचं सांगायचं म्हणजे त्यांचं कुशल प्रशासक, नंतर समान न्याय आणि स्त्रीचा सन्मान या भूमिकेवर त्या खूप ठाम आणि ही त्यांची कारकिर्दी खूप जगामध्ये गाजली नक्कीच। आणि याचाच आदर्श सर्व समाजातील, मला बलुतेदार असो की कोणतीही असो, सर्व समाजामध्ये त्यांनी हा आदर्श घ्यावा असे त्यांनी व्यक्तिमत्व जगासमोर ठेवले। आता पहिला विषय आहे कुशल प्रशासक। कुशल प्रशासक म्हणजे असं सांगता येईल आपल्याला
की त्यांनी जे या प्रशासनामध्ये जे कार्य केलं ते कार्य आतापर्यंत सर्वांना प्रेरणादायी आहे. अनेक शेकडो पुस्तकं निघालेली लेखकांनी अहिल्यादेवीचा इतिहास त्यांनी आपल्या लेखनामध्ये मांडलेला आहे. बरोबर. तो जगासमोर एक स्त्री प्रशासक. जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज पुरुष प्रशासक होते. त्यानंतर स्त्री प्रशासक म्हणून आज जगात अहिल्यादेवीचं नाव. मला तुम्हाला विचारायला आवडेल की थोडं आपल्याला वादाच्या मुद्द्यात जायचं नाही, परंतु मी योगायोगानं अहिल्यादेवी होळकरांचं विशेषांक निर्माण करीत आहे. त्यासाठी मी बरीच पुस्तकांचं वाचन केलं, चाळले. एक वेळ अशी होती की अहिल्यादेवींचे पती त्यांचं प्रशासनावर पाहिजे तेवढी पकड राहिली नव्हती. ते त्यांचा स्वभाव असेल, आळशी स्वभाव असेल किंवा थोडंसं निष्काळजीपणा असेल प्रशासनावर, त्यावेळेस अहिल्यादेवींनी स्वतःच्या पतीला पत्र लिहून, कणखर पत्र लिहून समज दिली की हे राज्य आपलं आहे, ही जनता आपली, या जनता जनार्दनाला येणाऱ्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी प्रशासक आणि राज्यकर्ते म्हणून आपली आहे. तर तुम्ही थोडं लक्ष द्या. म्हणूनच त्यांना कुशल प्रशासक म्हटलं गेलं. नक्कीच ते आपल्या पतीला, पती असो की आपला मुलगा असो, एक सर्वसामान्य नागरिक असो किंवा त्यांच्या त्यांच्या राज्यामधील एक माणूस असो, ते त्या सामान्य माणसाला जो न्याय देईल तोच तो आपल्या पतीला देईल आणि तोच तो आपल्या मुलाला पण देईल. यामुळेच त्यांची न्यायप्रियता ही खूप सर्वश्रेष्ठ ठरलेली आहे. आणि अशी न्यायप्रियता जर आता आपल्या देशामध्ये असती तर आता आपल्याला सर्व काही वेगळं स्वरूप दिसायला पाहिजे होतं. परंतु आता असं स्वरूप दिसत नाही. आता आपल्या देशामध्ये बरेच राज्यकर्ते आहेत, बरेच राजकीय पदाधिकारी आहेत, पक्षश्रेष्ठीचे प्रमुख आहेत, परंतु त्यांच्याकडून अनेक नागरिकांवर अन्याय होताना दिसतोय. आणि त्या अन्यायापुढे प्रशासक आणि प्रशासन हे दोन्ही गोष्टी चिप्प दिसतात. त्यामुळे या देशामध्ये काय चाललं हे समजत नाही आहे. जेणेकरून आजकाल लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहे. पहिला प्रशासन, प्रशासक, न्यायपालिका आणि मीडिया. ह्या 4ही गोष्टी जर संध्याकाळी एकत्र बसत असेल तर सर्वसामान्य लोकांना न्याय कोणाला मागावा? कुणाला? यामुळे पडद्यामागचा विषय जर सांगितला तर आता सध्या अनाथ लोकांच्यावर अन्याय होत आहे. पण त्या 10-100 अन्यायापैकी फक्त 2 अन्याय पुढे येत आहेत. आताच आपण बघत आहोत हगवणे प्रकरण पुण्यातलं. हे हगवणे प्रकरण आताच असे हे एक प्रकरण पुढे येत आहे. याचा अर्थ असा नाही की एकच प्रकरण घडलं म्हणून. याच्या मागं 90-95 प्रकरण दबलेले आहेत. कितीतरी माझ्या माय बहिणीवर, माझ्या लेकीबाईवर अन्याय होत आहेत. कितीतरी माझ्या माय बहिणी अन्याय सहन करून आत्महत्या करत आहेत. आत्महत्या स्रोत करता करता त्यांचा संसार वाटला गेलेला आहे, पण त्यांना न्याय मिळाला नाही आहे. पण त्यावेळेची जर अहिल्यादेवी यांची न्याय व्यवस्था तिचा जर 10% जरी अवलंब केला असता तर आता सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला असता. निकष पाटील. नक्कीच. आजकाल काय झालेलं आहे, आता तुम्ही मुद्दा काढलाच हगवणे प्रकरणाचा. हे हगवणे प्रकरण केवळ एकमेव महाराष्ट्राचं नाही. 90% प्रकरणं जिथल्या तिथं दाबल्या जातात, दबतात आणि 10 बोटावर हो. न्याय प्रकरण म्हटलं तर स्वतःचा मुलगा जर दोषी आढळला आहे, तो जनतेचा कारभारामध्ये किंवा त्यांनी चुका केला असेल तर हे न्यायालयात जर समजा अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायालयात ते प्रकरण आलं आणि त्यांनी समान न्याय दिला आणि स्वतःच्या मुलाला त्यांनी शिक्षा दिली. पहिले त्यांना हत्तीच्या खाली तोडवल्या गेलं, नंतर त्यांना एका किल्ल्याच्या पायतळ्यातून त्यांचा मृत्यू दिला. ही सजा अहिल्यादेवी होळकर दिली. आणि त्याचनंतर बाकीचे प्रकरणं बरेच काही आहेत, ते सांगण्यासारखे नाही आहे आणि आपल्यासमोर आणण्यासारखे नाही आहे. मला दुसरा मुद्दा असा आहे की भारतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी 750 ते 800 वर्ष परकीय सत्तांचं राज्य होतं
आणि परकीय सत्ता म्हणजे सर्व मुस्लिम होत्या. त्यामध्ये औरंगजेब, बाबर, डच आणि थोडेफार फ्रेंच, आदिलशाही निजामशाही, हे सगळ्या होत्या. या लोकांनी या ठिकाणी हिंदुत्व खतम करायचं हीच भावना त्या तत्कालीन औरंगजेब असेल किंवा इतर मुस्लिम राज्यकर्ते असतील यांनी निभवली. प्रचंड श्रद्धेची अनादी अनंत काळापासून त्या महाराष्ट्र भूमीमध्ये, भारत भूमीमध्ये असलेली मंदिरं उद्ध्वस्त केली. त्या मंदिरांचं माझ्या वाचनानुसार जवळपास 242 घाट असतील, मंदिरं असतील, हिंदूंची श्रद्धास्थानं असतील, त्यांचा पुनर्विकास केला. त्यावेळेस म्हणजे खूप कठीण परिस्थिती होती. मुस्लिम त्यावेळेस महिलांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल होते. नक्कीच अशा वेळेस या मातंबर नेत्यांशी, मातंबर लोकांशी, राज्यकर्त्यांशी चळवळ निर्माण करून त्यांना शह देण्याचे काम एका महिलेने केले. आणि हे फार उल्लेखनीय आणि इतिहासकारात ही गोष्टी एक झेंडा, भगवा झेंडा फडकवणारी बाब आहे. आणि याचा अभिमान सर्व देशातील सर्व हिंदूंना, तत्पूर्वी हिंदू असलेल्या लोकांना पण, आता ते पहिले कोणी हिंदू होते, आता वेगवेगळे झाले असतील, पण ते त्यापूर्वी ते पहिले हिंदू होते, म्हणून तिला हिंदू रणरागिणी आणि हिंदू रक्षक अहिल्यादेवी होळकर म्हणतात. आज महान थोर पुरुषांना त्यांच्या जातीमध्ये वाटला गेला. नक्कीच निसर्गाने दिलेले कलर पण सुद्धा वाटल्या गेले, हा कलर त्याचा, हा कलर त्याचा. परंतु पुरोगामी इतिहासामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्त्यामध्ये जाती असतात. ज्या महान थोर पुरुषांची गाथा या देशाच्या इतिहासाच्या कानाकोपऱ्यात लिहिल्या गेली, असे सर्व महान थोर पुरुषांना माझा त्रिवार अभिवादन करतो. परंतु आजची परिस्थिती खूप विधायक आहे. सांगायचं काम पडलं तर प्रत्येक थोर पुरुषाला, महान पुरुषाला प्रत्येक जातीमध्ये वाटल्या गेलं हो, खूप दुर्दैव गोष्ट आहे. हो, थोर पुरुष, महान पुरुष कोणत्या एका जातीपुरतं कधीच काम करत नाही. त्यांनी सर्व जातीला घेऊन सर्व जातीचा विकास करण्यासाठी काम केलेलं असते. परंतु आज त्या थोर महान पुरुषांची जयंती येते, पुण्यतिथी येते, महोत्सव येते, तेव्हा फक्त त्यांना त्या जातीपुरतं सीमित केले जाते. ही खूप म्हणजे दुःखदायक बाब आहे आणि ही लाजिरवाणी बाब आहे. 21व्या शतकामध्ये आपण जगतो आहे आणि या जगतो असताना आपण जाती व्यवस्था नष्ट करण्याच्यासाठी बोलतो आहे. एकीकडे जाती व्यवस्था नष्ट करा आणि दुसरीकडे जाती व्यवस्था, दुसरीकडे जातीनिहाय जनगणना करा. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच जनगणना धोरण जाहीर केलेलं आहे. यावर्षी जनगणना होणार आहे. जातीनिहाय कोणत्या जातीत किती सांगायच्या कंडिशनमध्ये, आता सध्याच्या कंडिशनला जाती व्यवस्था नष्ट व्हायला पाहिजे होती. पण पुरोगामी अहिल्यादेवी होळकर यांच्या साम्राज्यामध्ये 1760 ते 1793 पर्यंत तेव्हा खूप जाती व्यवस्था होती. पण अशा पुरोगामी इतिहासामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जाती व्यवस्था निर्माण केलेली जाती व्यवस्था नष्ट करण्याचे काम पहिले केले. जाती व्यवस्थेला तळा दिला. स्वतःच्या मला जाती व्यवस्था नष्ट करायची आहे, यासाठी त्यांनी खूप मोठं मोलाचं कार्य केलं. सांगायचं कंडिशन म्हणजे मी उदाहरण सांगतो तुम्हाला. तत्पूर्वी अहिल्यादेवी होळकर यांच्या साम्राज्यामध्ये एक दरोडेखोर होता, मार्तंड राक्षस म्हणून दरोडेखोर होता. आणि त्यांचे 2-3 दरोडेखोर होते. हे खूप अहिल्यादेवी होळकर यांच्या साम्राज्यामध्ये खूप धुमाकूळ घालत होते, खूप मारहाण करत होते, खूप अहंकार करून लोकांवर अन्याय करत होते, लोकांना चोरी करत होते, महिलांचा बलात्कार करत होते. आणि हेच नाही तर त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे साम्राज्य खतम करून अहिल्यादेवीला वध करण्याचा सुद्धा प्लॅन आखला होता. हे जेव्हा अहिल्यादेवीला कळलं तेव्हा अहिल्यादेवीला फक्त स्वतःचं साम्राज्य प्यारा नव्हतं किंवा प्रिय नव्हतं, तर त्यांनी एक आवाहन केलं, मला या
देशातील पूर्ण जाती व्यवस्था नष्ट करून समाजामध्ये एक प्रेरणा त्यात आहे. तो सर्वात मोठा धर्म म्हणजे मानव धर्म. जाती व्यवस्था मला नष्ट करायची आहे. तेव्हा अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या घराण्यापासून सुरुवात केली आणि असं आवाहन केलं, दौंडी पिटली, जो कोणी त्या राक्षसाचा वध करेल, जो राक्षसाचा वध करेल, दरोडेखोरांचा वध करेल, तो मारतांड असो किंवा मारतांडचे साथीदार असो, राक्षस असो, त्यांचा वध करेल. त्यांची माझी एकुलता एक मुलगी राणी मुक्ताबाई, मी त्याला त्यांच्यासोबत त्याचा विवाह लावून देईल. किती मोठा विषय आहे. स्वतःपासून सुरुवात केली. काय शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात ही भूमिका आहे. पण अशाही 1760च्या इसवी कालावधीमध्ये ज्या ठिकाणी आपण खूप जाती व्यवस्था होती, आपण काही लोकांच्या म्हणजे खूप अस्पृश्यता होती, जाती व्यवस्था होती, अशामध्ये त्यांनी जाती व्यवस्था नष्ट करण्याचे काम पहिले केले असेल तर ते अहिल्यादेवी होळकर यांनी केले. त्याबद्दल अहिल्यादेवी होळकर यांना जाती व्यवस्था नष्ट करण्याच्या कामाबद्दल मी त्यांना अभिवादन करतो. आणि त्याच्यामध्ये राज्यामध्ये जो दरोडेखोर धुमाकूळ त्याचा वध इतिहासामध्ये संदर्भ वेगवेगळे आहेत. आपल्याला त्या तरुणाच्या जातीवर जायचं नाही, परंतु तो अहिल्यादेवींच्या जातीचा नव्हता, दुसऱ्या जाती. तर आपली एकुलती एक मुलगी मुक्ताबाई, हिचा विवाह ज्या दरोडेखोराचा तरुणाने माझाच बांधव होता हिंदू, तर त्याला लग्न लावून दिलं. म्हणजेच त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह प्रथा अहिल्यादेवींनी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली. हा दैदिप्यमान इतिहास. हा इतिहास जर आता राज्यकर्त्यांनी किंवा आता सध्या प्रशासनाने जोपासला असता तर आता देशातील जाती व्यवस्था बंद करून हा देश सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करू शकला असता. जसं अमेरिका करत आहे तसं अमेरिकामध्ये जाती व्यवस्था नाही आहे, कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही आहे, स्त्री-पुरुष समानता सर्व आहे. म्हणून तो देश आज सर्वात एक क्रमांक राज्य करतो आहे आणि त्याच्या सर्व देशाचा सर्वांगीण विकास होत आहे. नक्कीच शंकर, आपण चर्चेतून बऱ्याच उकल दिली आहे, बऱ्याच मुद्द्यांची बरंच काही आहे, पण एवढा आम्ही तुमच्याशी जास्त बोलू शकत नाही. नक्कीच दुसरा भाग आपण नंतर लवकरच येऊ प्रेक्षकांच्या भेटेल. परंतु सांगणं एवढंच आहे, भारतभूमीमध्ये आतापर्यंत जेवढेही महापुरुष राजे झाले, राज्यकर्ते, याच्यामध्ये महिला राज्यकर्ता झाशीची राणी आणि अहिल्यादेवी होळकर ही दोन नाव यांचा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास, त्यांचा पराक्रम आजही आपण आठवणीत ठेवायला आणि याचा आदर्श समाजाने घ्यावा आणि त्याचा अवलंब करून त्यानुसार वाटचाल करावी, अनुकरण करावं. नुसतं अनुकरण समाजानं करणं आवश्यक नाही, तर महाराणी अहिल्यादेवी होळकर असतील, राजमाता झाशीच्या राणी असतील, त्यांचे राज्यकर्ते म्हणून जे विचार होते, त्यांचं जे प्रशासन होतं, न्यायविषयक भूमिका होती, अर्थविषयक भूमिका होती, धार्मिक मग मंदिरं असतील, संस्था असतील, त्यांचा जीर्णोद्धार असेल, धर्मासाठीचं कार्य असेल, हे सर्व कार्य अहिल्यादेवी होळकरने असं काहीच नाही बरं, हिंदू धर्मांसाठीच मंदिर बांधले म्हणून नाही. त्यावेळी त्यांच्या साम्राज्यामध्ये असणाऱ्या सर्व धर्मांसाठी, ख्रिश्चन असो, त्यावेळेसचा तो कोणताही धर्म असो, त्यांच्यासोबत एखादा असलेला मुस्लिम धर्म जरी असेल तर त्यांचा विरोध नाही केला. नक्की त्यांनी सर्व धर्मासाठी कार्य केले. कोणताही धर्म असो त्या कर्म, हे कार्य आजचे आपले राज्य लोकशाहीमध्ये सरकार आहे, ते कोणत्याही पक्षाचं, परंतु सरकार आहे. आणि महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्राचा राज्य आजचा सरकार आहे लोकशाहीमध्ये. तर मायबाप सरकारनं अहिल्यादेवींच्या कार्याचा, त्यांच्या प्रशासनाचा विचार करून ती गोष्ट आजच्या लोकशाही शासन व्यवस्थेत अंमलात आणावी. आणि असं जर केलं तर खऱ्या अर्थानं आम्ही
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत आहोत. त्रिशताब्दी जयंती आनंदानं साजरी करत आहोत असं नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.